हॅलो 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 चेंडूला स्वागत केलं रोहनचा. प्रत्येक चेंडू आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती आलेला हा षटकार आणि या षटकाराच्या साईनं आपण पाहिलं तर नक्कीच खाता मात्र ओपन होतोय. टीम आपण पाहू शकाल घोडिले टीमचा. मंगेशने तर नक्कीच डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर नक्कीच कमबॅक केला. प्रत्येक चेंडू आपण पाहिला तर पहिलं. हॅलो हॅलो तर हॅलो 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 तर नक्कीच अजून एक चौकार येतोय आणि या चौकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 10 या अंकावरती. तर नक्कीच 10 धावा आल्या. नक्कीच चांगली गोलंदाजी आपण पाहिली तर रोहनच्या माध्यमातून होत असताना पण इथे मात्र नक्कीच फलंदाज मंगेशच्या बॅटमधून अजून एक दर्जेदार चौकार होतोय आणि या चौकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय तो अद्यापच 10 या अंकावरती. तर मात्र फटका फसलाय हवेमध्ये हा चेंडू. तर मात्र सुरेख झेल टिपला गेलाय. तर नक्कीच 10 धावा धावफलकावरती असताना मात्र एक मोठा फलंदाज मात्र बाद होतोय ज्याला मात्र चटकार आणि शौकार मारून आपले इरादा स्पष्ट केले होते. तो फलंदाजाला मात्र कुठेतरी फसवण्याचं काम फुलटा चेंडू मात्र फेकला आणि फुलटा चेंडूवरती आपली विकेट मात्र गमवून बसलाय फलंदाज मंगेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. सनी हा फलंदाज डिलिव्हरी बॉय नाही केलं तू मामा मी सुन्या केलं नाही. नक्कीच उचली घेणारा हा चेंडू याबेलेस मात्र नक्कीच सुरेख चेंडू बॅट जबलनं हा चेंडूने उचली घेतली आणि चेंडू जाईल विकेट किपर मोहनच्या हातामध्ये. तर मात्र नक्कीच रोहन चांगल्या आता गोलंदाजी करतोय. 2 चेंडूचा मार खाला चौकार आणि षटकार मारल्या त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 10 धावावरती रोखता आलाय. इथं मात्र मंगेश सारखा फलंदाज मात्र बाद होतोय. अजून एक चांगला चेंडू इथं मात्र नक्कीच पंचा बोलतील आमच्या इकडं हा खराब चेंडू आणि खराब चेंडूच्या साईनं आता मात्र दिशा मात्र बदलली जाते. 11 धावा धावफलकावरती लागल्यात.
तर इथे मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी होते, पण इथं काय गोलंदाजी आहे, पन्नाट वेगानं गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये. इथं मात्र नक्कीच शेवटचा चेंडू होता आणि शेवटचा चेंडू आलाय डॉट, आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 11 धाबा. अरे षटकार चौकार आणा तरी पण 4 चेंडू डॉट काढा, वाईड पण टाका. त्यांना नाव माने लक्षात आहे रे काहीतरी. अक्षय अक्षय तर नक्कीच आपण पाहू शकाल वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येते गोलंदाजी मार्गवर गोलंदाज अक्षय हा गोलंदाज असणार आहे. अजूनही मात्र सलामीवीर मैदानामध्ये तटस्थे लहू हा फलंदाज, त्या लहू मध्ये पण ते शंताई सलामीसाठी आकारला जाणार हा फलंदाज, पण इथे मात्र नक्कीच चांगला खेळ दाखवावा लागेल. जाना मंगेशने मात्र चांगला खेळ दाखवला, एक षटकार आणि एक चौकार मारला आणि आपल्या संघाला मात्र मोठा योगदान दिला. 6 चेंडूचा खेळ अद्याप संपला, धावफलकावरती धाबा, पण इथे मात्र ब्रह्मास्त्र वापरलाय, खोदून काढलाय लहून. तर मात्र नक्कीच कार्पेटच्या साईने उचलणार, फेकणार, सिंगल तर कन्व्हर्ट झाले आणि सिंगल मध्ये आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचले त्या 12 या अंकावरती. 12 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण 4 षटकाचा हा सामना असणार आहे. बहुतेक 4 षटकाचे सामने आजच्या दिवसामध्ये वेल जवळचे संघ असल्यामुळे आपण पाहिलं ना तर वेल मात्र वाया गेली नाही, पण इथे मात्र हा चेंडू खराब लाईन पकडली जाते. तर मात्र नक्कीच अजून एक खराब चेंडू फेकलाय आणि खराब चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 13 धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या. जरूर इथं मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण इथं मात्र नक्कीच या आउटस्पीड या खेळपट्टीचा विचार केला गेला तर थोडीशी मात्र खराब खेळपट्टी पाहायला मिळते. पण इथं मात्र नक्कीच हा चेंडू मात्र अडवला जाईल का, एक सिंगल आली आणि या सिंगलच्या साईने मात्र स्ट्राईक आता रोकेट झाले. लहूच्या ताब्यात स्ट्राईक असणार आहे. नक्कीच लहू मध्ये ती शंताई सलामीसाठी गेलेला हा फलंदाज अजूनही मैदान सोडायला मागत नाही. का त्या मैदानाचा विचार केला गेला, या षटकाराचा विचार केला गेला तर नक्कीच अगदी एकदम जवळ षटकार आहेत. नक्कीच प्रत्येक चेंडूला तर बिग हिट करण्याची ताकद मात्र या आता गोलंदाज फलंदाजामध्ये असणार आहे. तो फलंदाज आपण पाहतोय लहूच्या माध्यमातून आता चांगली फलंदाजी पाहायला मिळणार, पण इथे मात्र फटका बसला आहे. या बिलीस मात्र नक्कीच बॅटची कडा, यष्टीरक्षक मोहननी कुठली चुकी केली नाही. अजून एक मात्र फलंदाज होईल बाद, बॅक टू डगआउट. लहू मात्र सलामीची जोडी मैदानातून आता तंबूच्या आसऱ्याला येऊन टेपले, पण आता नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना होतोय. तो फलंदाज आपण पाहू शकाल सुनीलच्या माध्यमातून. एक सुनील एक चांगला फलंदाज आहे. आहे का दे थोडा, संपला का आखे पाटली पिलीस थोडा दे, असा सुकला. वाईट घे वाईट. सोळा येण्यात ना 15. तर नक्कीच धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्या त्या 15 धाबा, पण इथे मात्र ब्रह्मास्त्र वापरलाय आणि ते मात्र सुनीलनं कार्पेटच्या साईनं हा चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न सुनीलला मात्र परतावायला लागेल, कारण तो एका धाब्यावरती मात्र रोखता गेला असता. पण इथे दुहेरी धाय, अंकित घाय आणि संकटातनी सुनील बॅक टू डगआउट, 3री विकेट तंबूच्या आसऱ्याला. अक्षय
तर नक्कीच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय अक्षय हा फलंदाज. सुनीलला मात्र काय घाई करत नसताना आपण पाहिलं तर विकेट जमून बसलाय, पण इथं मात्र नक्कीच 3 बाद धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 16 धावा. पण इथं मात्र नक्कीच अजून एक चेंडू खराब, अजून एक अक्षयने मात्र चांगला अक्षयसाठी मात्र हा चेंडू मात्र खराब फेकलाय. अजून एक धावसंख्या वाढली जाईल 17 धावा. अशुभ आकड्यावरती धावसंख्या येऊन थांबले. 17चा आकडा मात्र पार करावा लागेल, कारण त्या 17च्या आकड्यामध्ये या क्रिकेटमध्ये जरूर मानलं जातंय, अशुभ आकडा मानला जातो. पण इथं मात्र अशुभ कोणासाठी होऊ शकतो, तर मात्र गोलंदाज इथं चांगली गोलंदाजी करते, पण इथं चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते, पण इथं गोलंदाजासाठी अशुभ आहे. तर मात्र सरसवून खेळण्याचा प्रयत्न लेग साईडच्या दिशेनं सुरेख फटका असा जवलाय. एका टप्प्यावरती जाणारा हा चेंडू बंद धावून सीमारेषा पलीकडे 4 धाबा येतील आणि 4 धाब्याचे साईन आपण पाहिलं तर 21 धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. तर नक्कीच अजून एक चांगला फटका. या वेळेस मात्र चेंडू अडवला जाते. या वेळेस मात्र नक्कीच चेंडू हलक्या रत्तीनं मात्र हा गती मात्र कमी झाली होती जरूर, पण हा चेंडूवरती मात्र दुरून जरा क्षेत्रक्षण आल्यानं हा चेंडू जाईल अजून एक दर्जेदार चौकार. आणि या चौकाराच्या साईनं आपण पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ अद्याप संपला. 25 धावा स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. पंचवीस थांब जरा, आला ना अजून कोण आहे तो. प्रतीक ना भाऊस काय हो. तर नक्कीच वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघासाठी षटक घेऊन येणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. प्रणय हा गोलंदाज. नक्कीच प्रणय एक चांगला गोलंदाज आहे. पाठीमागच्या सामन्यामध्ये 4था षटक हाताळला होता या गोलंदाजानं. कीर्त्या लहान आहे पण मूर्ती मान, छोटा पाकिट बडा धमाका. या वेळेस आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करते हा गोलंदाज. पाठीमागच्या सामन्यामध्ये मी जरूर पाहिलं होत्या गोलंदाजाला, पण इथं मात्र काय गोलंदाजी आहे. प्रत्येक चेंडूला मात्र विकेट किपरच्या हातामध्ये सावण्याचं काम मात्र आता मैदानाच्या आतमध्ये राहिलं आहे. तर मात्र प्रत्येक चेंडू मात्र चांगला फेकावे लागेल. पहिला चेंडू तर डॉट आलाय आणि अजूनही मात्र 5 चेंडू फेकावे लागतील. हलक्या गतीनं हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच डॉट चेंडू आलाय आणि या डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिला तर नक्कीच अजून एक फिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल आउट पार सीमारेषा पलीकडा. दर्जेदार षटकार येते आणि षटकाराच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 31 धावा. 31 3 विकेट्स आपण पाहिलं तर 3 विकेट सुद्धा मिळवल्या गेल्यात. तर नक्कीच जो षटकार आला त्यानंतर आपण पाहिलं तर आता गोलंदाजी पाठीमागचा चेंडू आपण पाहिला ना तर अतिशय खराब फेकला होता. अर्ध्या पीस मध्ये हा चेंडूला मात्र टप्पा दिला होता आणि त्या चेंडूला मात्र फिरकवण्याचं काम मात्र केलाय. तर फलंदाज आपण पाहतोय सनीच्या बॅटमधून आलेला हा षटकार आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत. नक्कीच डोक्याची गट्टा इथं मात्र नक्कीच चेंडूला मात्र सुरेख फेकलाय. पण मात्र नक्कीच सिंगल चोरून घेतली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या.
33 धाबा धावपलकावरती आपण पाहतोय 1+1 अशा धावा संख्या आपल्याला पाहायला मिळाली. खराब चेंडूला त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच जो चोरून धाव आली आणि 2 धावा सायना आपण पाहिलं तर 24 ते 33 धावा हातामध्ये काढून दिलेला हा झेल. मात्र नक्कीच अक्षयन चांगलं मात्र फलंदाजी करत होता. त्याने तर मात्र क्षेत्रक्षण सजवलाय. मन इथं मात्र नक्कीच चांगलं क्षेत्रक्षण सजवलंय. इथं प्रत्येक चेंडूवरती मात्र विकेट येते. प्रत्येक गोलंदाजानं मात्र हिले झालेली ती सफलता मिळवली. तंबूच्या असल्याला अजून एक कडी मात्र बाद होईल. अक्षयला मात्र परताबाला लागतोय. चांगली फलंदाजी करत होता फलंदाज. पण इथं मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. तुकाराम नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. अक्षयला मात्र बाद करण्यामध्ये यश मिळालं. गोलंदाज आपण पाहत आहे प्रणय हा गोलंदाज आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी होते पण इथं मात्र नक्कीच अजून परत एक चांगला विकेट मिळवलं जाते. पण इथं मात्र नक्कीच पुढे सरसावून होणारा प्रयत्न. पण इथं मात्र नक्कीच टप्पा पडल्यानंतर विकेट किपर म्हणून कुठलीही चुकी करणार नाही. तर मात्र नक्कीच हा चेंडू जाईल विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू आलाय आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर अजूनही मात्र 33 धाबावरती रोखला गेलाय. ते टीम आपण पाहू शकाल ती घोडवली टीमला. तर मात्र नक्कीच स्वतःचा होम ग्राउंड आणि मेजबानी टीम आपण पाहतोय नक्कीच स्वतःचा होम ग्राउंड आपण पाहिलं तर एवढ्यामध्ये हार मारणारी टीम नाही. अजूनही मात्र 33 धाबा जमा झाल्यात. अजूनही मात्र अजून एक षटक मात्र बाकी आहे. तर नक्कीच एष्टा उद्ध्वस्त झाल्यात. इथं मात्र नक्कीच एष्टा उद्ध्वस्त झाल्यात. तर शेवटच्या या चेंडूवरती आपण पाहिले तर अजून एक विकेट मिळवली. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. गोलंदाज प्रणयच्या माध्यमातून 18 चेंडूचा खेळ संपलाय. 6 चेंडूचा खेळ अद्यापच बाकी असणार आहे आणि 6 चेंडूमध्ये आता धाबा अजूनही गोला करावे लागतील. स्वतःच्या होम ग्राउंडवर खेळत असताना या धावसंख्या मात्र थोड्याशा वाढवावी लागतील. कारण तो स्वतःचा होम ग्राउंड आहे. कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करावी, कशा पद्धतीने फलंदाजी या डोलवली टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण इथं मात्र अजूनही मात्र 6 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे पहिल्या सत्रामध्ये. अरे ते त्याने कातडीतली ती मारून द्याला संभाली. त्याने पहिले याला पण टाकी त्याने तिशी खपणार पाणी हे गोट राहिलाय. ते बघ कुठं गे कॅच घेतोय. काय त्यांचा काय नाही त्याची चप्पल होती ना म्हणून. पण ते पण वेगळं वेगळं त्याला एवढं जवळ वाढ आहे तुम्हाला बूट घालून येता नाहीत. तोच बोलला ना. तर गोलंदाजी मार्कवर रवींद्र हा गोलंदाज आपण पाहतोय. पाठीमागच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. ब्रह्मास्त्र वापरलाय. इथं मात्र नक्कीच हेलिकॉप्टर फिरवला होता जरूर पण पट्ट्यामध्ये आला नाही चेंडू. अजून एक चेंडू आलाय डॉट. तर मात्र नक्कीच या डॉट चेंडूचे साईन आपण पाहिलं तर नक्कीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. शेवटचा आता मात्र 5 चेंडू राहिले आहेत. धावसंख्या अजूनही मात्र 33 या धावांवरती रोखलं गेलंय.
तर पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. आता मात्र नक्कीच वेबसाईटच्या दिशेने अजून एक चांगला फटका, पण इथं मात्र नक्कीच चुकीला माफी नाही येता. लगेच हा चेंडू फेकला असताना प्रणयनं नो चेंडू घोषित केलाय. या बेलीस मात्र नक्कीच आपण पाहू शकाल पायचीच सापडलाय. नक्कीच सिग्नल आले नोचच घे फक्त रन घेतली. तर नक्कीच आपण पाहिलं तर नो चेंडूवाला फ्रीट असणार आहे. या चेंडूवरती आपण पाहू शकाल पायचीच सापडलाय या फलंदाज, पण इथं फ्रीट असणार आहे. या चेंडूवरती सुरेख झेल चांगला होता, पण इथं मात्र नक्कीच फ्रीटचा हा चेंडू सुरेख फेकलाय गोलंदाजानं. अजून एक चेंडू येईल डॉट. तर नक्कीच चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज रवीनं. तर मात्र नक्कीच फुल टच चेंडू, लालीपॉप चेंडू मात्र हवेमध्ये फटका सुरेख या बेलेस मात्र टप्पा पडल्यानंतर बंद सीमारेषा पलीकडे दर्जेदार चौकार, आणि या चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर आता मात्र थोड्याशा धावसंख्या वाढल्या गेल्यात. 38 धाबा फलकावरती आपण पाहतोय. तर नक्कीच आपण पाहू शकाल चांगला खेळ दाखवावा लागेल, पण इथं मात्र कार्पेटच्या साईनं हा चेंडू अडवला जाते, पण इथं मात्र केलेली चूक आपण पाहतोय. 2 धाबा होतील का पूर्ण, पण इथं मात्र नक्कीच डोक्याची घंटा. अजून एक मात्र गडी बाद होईल. तर मात्र 2 धावा घेतल्या संकटात नेऊन ठेवलंय टीमला. आपण पाहू शकाल धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 39 धावा. अजूनही मात्र 3 चेंडू चांगले फेकावे लागतील. अजूनही 2 चेंडू चांगले फेकावे लागतील, पण इथं बॅटची कडा चेंडू अडवला जाईल का. अजून एक गॅप सिलेक्शन झालंय. कव्हरच्या क्षेत्रक्षणाने केलेली ही चूक आपण पाहू शकाल. बाउंड्री लाईन नजदीक जाणार हा चेंडू 4 धाबाला, आणि 4 धाब्याचे साईन आपण पाहिलं तर 43 धाबा 43 धाबा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. शेवटचा आता एक चेंडू चांगला फेकावे लागेल, कारण तो फुल टच चेंडू, आणि ते माझं अजून एक खराब लाईन, अजून एक कव्हर क्षेत्रक्षणाने केलेली ही चूक. अजून या 1+5 धावा मिळतील, आणि फ्री असणाऱ्या तर पूर्णपणे संधी असणाऱ्या 50चा आकडा आता गाठावा लागणार आहे. या बेलेस आपण पाहिलं तर तर नक्कीच वाईट चेंडू असणार आहे. आपण पाहिलं तर 5 धाबाल्या फ्री हिट नसणार आहे. आपण पाहू शकाल फ्री हिट नसणार आहे. आपण पाहिलं तर पंचांनी वाईट घोषित केलंय. तर नक्कीच सुरेख फटका, हेलिकॉप्टर फिरवलाय अक्षयच्या हातामध्ये, उचलणार फेकणार. 2 धाबा होतील का पूर्ण, पण इथे मात्र अजून एक गडी बाद होईल. होत्या. तर 49 धाबा सेट केल्या गेल्यात. एक मोठा आव्हान रचला गेला. आपण पाहू शकाल नक्कीच घोडवली टीम, आणि येणारे आता असतील 24 चेंडू, आणि पूर्ण 50 मात्र पार करावे लागेल. 50 धाबा करावे लागतील.
यो काय इथे काय काय केटीसी केटीसी तेच तेच तर 50 धावांचा पाठला करायचा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. रोहन आणि बालू ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या. 50 धावा एका चांगला मोठा आव्हान रचलाय घडवली टीमनं. बालू 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 तर पहिली मार्कवर गोलंदाज आपण पाहू शकाल. मंगेश एक सलामीवीर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी केली आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा चांगल्या रॉकेट केल्या आपल्या संघासाठी. आणि नक्कीच मात्र आता गोलंदाजी मार्कवर पहिला गोलंदाज असणार आहे पिवनच्या षटकामध्ये. पहिला पिवनचा षटक घेऊन येतोय गोलवडी एंड करणं गोलंदाजी करत असताना गोलंदाज मंगेश फुलटा चेंडू ऑफसाईडच्या दिशेनं हा सुरेख फटका. या चेंडूला मात्र फिरकावायचा होता ऑफसाईड लेग साईडच्या दिशेनं हा चेंडू गेला असता सीमा पार. पण इथे मात्र अजून एक मात्र आवडला फटका पहिल्या चेंडूवरती आलेला हा चौकार आणि चौकारानं मात्र इरादे स्पष्ट केले होते मोहनच्या. ऑफसाईडच्या दिशेनं मात्र हा सुरेख फटका. 4 धाब्याने मात्र आता दशक तसे उत्तर पाहायला मिळाले. तर मात्र नक्कीच मोठे मोठे फटके मारणं गरजेचं आहे कारण 50चा आकडा मात्र गाठावा लागेल. 50चा आकडा पार करावा लागेल. कंपल्सरी 50 धावा करावी लागतील. एकूण 50 धावांचा टार्गेट सेट केलाय घोडीली टीमनं आणि 50 धावांचा मात्र टार्गेट सेट केलाय. तो आपण पाहू शकाल पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार. पण अजून एक चांगला फटका हवेमध्ये फसलाय. इथं मात्र प्रयत्न चालू आहे पण इथं मात्र झेल जमिनीला लँड झालाय. यावेळेस मात्र 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि 2 धाब्याच्या साईन आपण पाहिलं तर संघ जाऊन पोहोचला येतो 6 या अंकावरती. तर इथं मात्र अजून एक चांगला फटका. इथं कार्पेटच्या साईनं हा चेंडू मात्र ब्रह्मस्त वापरला गेलाय. मंगेशनं अजून एक सिंगल येईल आणि सिंगलच्या साईनं आपण पाहिलं तर नक्की पलकावरती धाबा 7 या धाब्यावरती जाऊन पोहोचलाय. आता समीकरण बदललं अजूनही मात्र 43 धावा करावी लागतील. 43 धाबा अजूनही करावी लागतील कारण ते 43 धाबांचा पाठला अजूनही करावा लागेल. 7 धावा जरूर स्कोर कार्डमध्ये चढल्या गेल्या तर या षटकामध्ये जर धाबा आल्या 15 ते 16 धावा जरी आल्या तरी पण मात्र सामना मात्र राखीचं जरा फाईट आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही सामन्यामध्ये दोन्ही संघामध्ये आपण पाहिलं तर घोडवली पक्ष डोलिवली तर चांगला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आजच्या दिवसातला दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. तर या पुढील नेक्स्ट मॅच साठी बोलूया तर नक्कीच बीड विपक्ष घोडवली तर दोन्ही संघाचे कर्णधार आले असतील तर या षटक सामन्याच्या अगोदर दोन्ही संघाचे कर्णधार यायचे. तर इथं मात्र जबरदस्त गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर अक्षय कुठली चुकी करणार नाही. अक्षयमध्ये ती क्षमता आपण पाहतो विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सुरेख विकेट किपर भूमिकामध्ये पार पाडत असताना चांगला इथं मात्र कन्व्हर्ट केला आहे. पण इथं मात्र नक्कीच हा निर्धाव चेंडू आला आहे आणि निर्धाव चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडू मात्र आता चांगले फेकावे लागतील. धावा जाऊन पोहोचल्यात ते अद्याप 7 या अंकावरती जाऊन पोहोचली टीम आपण पाहू शकाल ती डोलिवली टीम. पण इथं मात्र नक्कीच खराब लाईन खराब दिशा खराब चेंडू मात्र फेकलाय गोलंदाज मंगेशनं
अजून एक धावसंख्या रोकेट केली जाईल. धावफलक हलता ठेवलाय. 8 धाबा अशुभ आकड्यावरती जाऊन थांबले. आपण पाहू शकाल नक्कीच 8 धाबा धावफलकावरती लागल्यात. अजूनही मात्र सलामीची जोडी तोपर्यंत मात्र फुटत नाही ना, तोपर्यंत सामन्यामध्ये नक्कीच चित्र वेगळं पाहायला मिळणार आहे. अजून एक चेंडू चांगला फेकलाय. अजून एक चांगला चेंडू. आता एक शेवटचा चेंडू राहिला या षटकामध्ये. आपण पाहिलं पिबनच्या षटकामध्ये धावा खर्ची केल्या होत्या. 10 धावा खर्ची केल्या होत्या रोहनने. त्या 10 धावा उचल करण्याची संधी आता रोहनकडे आहे. शेवटचा आता एक चेंडूवरती 2 धावा जरी आल्या तरी पण 10 धावा येतील. तरी पण आपण पाहू शकाल 10 धावा करावेत लागतील. हलक्या हाताने हा चेंडूला फिरकावला आहे. यावेळेस मात्र हा चेंडू आसमान गाठलाय. सुनील प्रयत्न करताय पण हा चेंडू जाईल सीमारेषा पलीकडं. आणखी एक दर्जेदार षटकार आणि षटकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय तर 14 या अंकावरती. जसा मंगेशनं आपण पाहिलं फलंदाजी करत असताना पहिल्या 6 चेंडूमध्ये बरेचसे 10 धावा खर्ची केल्या होत्या. इथं मात्र 6 चेंडूमध्ये 14 धावा खर्ची केल्यात. आता जसं तसं उत्तर आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस आपली मात्र 36 धावांची गरज असणार आहे. कंपल्सरी चेशिंग 36 करावे लागतील. 18 चेंडू 37 धावा करावी लागतील. तर दोन्ही संघाचे कर्णधार या घोडेली संघाचा कर्णधार आणि बीड संघाचा कर्णधार यायचं नाण्यापैकी करण्यासाठी. बीड ना, बीड आणि घोडेली पण आहे. हे रोशा यांचा टोच उडून घे रे, यांचा दोघांचा बीड आणि तर नाण्यापैकी होत असते. आपण पाहतोय बीड विपक्ष घोडिवली याच्यामध्ये नाण्यापैकी होत्या. तर घोडिवली टीमला नाण्यापैकी जिंकले. निर्णय कळवा आमच्या कानापर्यंत जरूर. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. घोडिवली आणि बीड. तर इथं मात्र नक्कीच असं एक गोलंदाजी येतात पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये मंगेश कुठली चुकी करत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच आता समीकरण बदललंय. 36 धावा करावी लागतील 17 चेंडूमध्ये. डॉट आलाय, डॉट बॉल. इकडे ढकलला. तर नक्कीच अजून एक चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज. तुम्ही पाहू शकाल नक्कीच तुकाराम एक चांगली गोलंदाजी. 2 चेंडूवरती 2 डॉट चेंडू फेकले त्या गोलंदाजानं. एक चांगला गोलंदाजाचा मानावी लागेल कारण ती कमबॅकिंग गोलंदाजी आहे. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्की पहिल्या सामन्याचा पहिल्या षटकाचा विचार केला गेला तर 14 धावा खर्ची केल्या त्या गोलंदाजानं. पण इथं मात्र आता चांगली गोलंदाजी. पण इथं मात्र नक्कीच हा फटका फसला एक जरूर. अजून एक फलंदाज बाद. मोहनच्या पारीचा अंत होतोय. बालूचा अंत होतो. या वेळेस आपण पाहिलं तर नक्कीच पहिली विकेट तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द गाऊट बालू. नितेश तर नक्कीच चांगली गोलंदाजी होते. पण इथं मात्र नक्कीच क्रॉस द लाईन चेंडू जाईल का. या वेळेस मात्र नक्कीच हा चेंडू होईल डॉट चेंडू. अजून एक चांगला चेंडू फेकलाय गोलंदाज तुकारामनं. आता समीकरण बदललंय. आता नक्कीच अजूनही 36 धावांची गरज असताना मात्र काय गोलंदाजी केली. 4 चेंडू डॉट फेकलेत. मीडियम षटक आता लावता गोलंदाज आपण पाहिलं तर त्या गोलंदाजानं
नक्कीच क्रॉस द लाईन, चेंडू आपटा पार सीमारेषा पलीकडे एका टप्प्यावरती गेलेला हा वन बाउन्स सीमारेषा पलीकडे जाणारा हा चौकार येतोय आणि चौकाराच्या साईन आपण पाहिलं तर धापलकर ती धाबा जाऊन पोहोचले त्या 18 धाबा. नक्कीच अजून एक चांगला फटका या बेलेस मात्र 3 गाडा चांगला लेन टिपला गेला. एसटी रक्षक मंगेशना कुठलीही चुकी केली नाही. या बेलेस मात्र अजून एक फलंदाज बाद होईल. नितेशला मात्र परतावायला लागेल. त्याच्या बॅट मधून जरूर मोठा फटका पाहायला मिळाला तर फलंदाज होईल बाद. बारा चेंडू आणि 32 धाब्यांची अजूनही गरज आहे. 18 धावा धापलकर ते जरूर थांबलेत. तर वैयक्तिक स्वतःचा पहिला आणि संघासाठी दुसरा षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कर गोलंदाज लहू हा गोलंदाज. सलामीवीर आपण पाहिलं तर नक्कीच सलामीसाठी गेलेला आता हा फलंदाज, पण इथे मात्र ऑलराऊंडरची भूमिका पार पाडत असताना आपण पाहतोय स्वतःचा पहिला आणि संघासाठी तिसरा. 12 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज आहे. 16च्या सरासरीने आता धावसंख्या मात्र उभी करावी लागेल, कारण विचार केला गेला 16 मात्र आपण पाहिलं तर नक्कीच भरपूर मोठा आव्हान आहे. पण जर जसे जसे मोठे फटके येतील तसे तसे मात्र नक्कीच आपण 95 मात्र हा सर घोषित केलाय. अजून एक बोनसच्या स्वरूपामध्ये अजून एक धाव चढली जाईल. 19 धावा धाव फलकावरती समीकरण बदललंय. 12 चेंडू आणि 31 धाव्यांची गरज. 12 चेंडू 31 धाबा. जर मोठे फटके जर आले, 2 मोठे फटके आले या षटकामध्ये तर सामना मात्र आपल्याला रफ पाहायला मिळणार आहे. पण इथे मात्र हा फुलटा चेंडू, पण इथे मात्र नक्कीच वाईट चेंडू घोषित केलाय. नक्कीच आपण पाहू शकाल खराब लाईन पकडली जाते. तर मात्र नक्कीच हे झेल पण पाहिलं तर एक धाव सुद्धा मिळाली असते. 1 धावस आपण पाहिलं तर नक्कीच चेंडू होता. पण नक्कीच आपण पाहिलं तर या सिंगलच्या साईन धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचलाय संघ. आपण पाहतोय 20 या अंकावरती. आता 30 धाब्यांची गरज आहे. आता 12 चेंडू 30 धाबा. 15ची सरासरी आपण पाहिली. आता गाठावी लागेल 15ची सरासरी करावी लागेल. ब्रह्मास्त्र वापरलाय स्वतःच्या फ्लॉट मध्ये. तर मात्र नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. टेमटेपण 21 धाबा धाव फलकावरती आपण पाहतोय. नक्कीच चांगली गोलंदाजी आता करावी लागेल, कारण तो विचार केला गेला एक नवीन गेलेला फलंदाज नो स्ट्राईकला उभा होता. आता स्ट्राईक वरती आलाय अक्षय हा फलंदाज. त्याच्या बॅट मधून जरूर मोठे मोठे फटके पाहायला मिळतात. नंतर फलंदाज आता नक्कीच चांगले मोठे फटके मारेल का. पण इथे मात्र नक्कीच अजून एक खराब लाईन. इथे मात्र अजून एक वाईट चेंडू आलाय आणि वाईट चेंडूच्या साईन आता मात्र समीकरण बदललंय. 22 धाबा जाऊन पोहोचलाय संघ. आपण पाहू शकता अजूनही 28 धाव्यांची गरज आहे. 11 चेंडू 28 धावा अजूनही करावी लागतील, कारण इथे मात्र कार्पेटच्या साईन शत्रशंत येणार आहे. तर मात्र उचलणार फेकणार एक सिंगल आल्या आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचलाय. 23 धाबा. आता समीकरण बदललंय. आता असतील 10 चेंडू आणि आपण अजूनही मात्र गरज असणार आहे ते 27 धाव्यांची. तर नक्कीच पुढचा चेंडू इथं मात्र अजून एक खराब लाईन. या बेलेस मात्र या जसे जसे मात्र खराब चेंडू येतील ना तसे तसे मात्र धावसंख्या वाढली जाईल आणि दडपण वाढले जातील. घोडीली टीम थोडीशी मात्र नाखुश असणार या गोलंदाजावरती. जवळपास या गोलंदाजानं 4 वाईट चेंडू फेकलेत आणि चेंडू मात्र अवघे झालेत फेकून ते 2 चेंडू. आता मात्र समीकरण बदललं. 26 धाव्यांची गरज. 10 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज असणार आहे आता.
तर इथं मात्र ऑफसाईडच्या दिशेनं क्षेत्ररक्षण तैनात नाही आहे, गॅप सिलेक्शन झालं आहे, पण इथं मात्र चेंडू अडवला जात आहे शेवटच्या क्षणाला. तर मात्र उचलणार फेकणार 2 धाबा सहजरित्याने पूर्ण झाल्या आणि 2 धाब्याचे साईने संघ जाऊन पोहोचलाय 26 या अंकावरती. नक्कीच आता समीकरण बदल 9 चेंडू आणि आता मात्र गरज असणार आहे ती 24 धाब्यांची. तर नक्कीच फटका फसला मध्ये या बेलेस मात्र नक्कीच हा झेल टिपणं गरजेचं होता. 2 धाबा सहजरित्याने पूर्ण होतील, तिसऱ्या धाब्यांसाठी निघालेत. 28 धावा धाव फलकावरती लागल्यात. अजूनही मात्र 12 धाब्यांची 22 धाब्यांची अजूनही गरज आहे. आता मात्र समीकरण बदल 8 चेंडू आणि 22 धाबा. अजूनही एक सामना कोणी जिंकला नाही, अजूनही सामना दोन्ही साईडला मात्र बाकी असणार आहे. पण इथं मात्र असल्या चेंडूला मात्र नक्कीच कार्पेटच्या साईनं मात्र खेळलाय रोहन. मला तर असं वाटतं नक्कीच थोडासा ठकला गेलाय, धावून मात्र नक्कीच ठकला गेला. पाण्याची पूर्तता कर या फलंदाजासाठी नक्कीच आपण पाहू शकाल. धावफलकावरती धाबा जाऊन पोहोचल्यात त्या 29 धाबा. 29 धाबा अजूनही मात्र 21 धाब्यांची गरज आहे. अजूनही मात्र या षटकामध्ये अजून एक चेंडू शिल्लक आहे. जर मोठा फटका जर आला तरी मग सामना मात्र रोमटक पाहायला मिळणार आहे. पण सुनील मग हा चेंडू उचलणार फेकणार. कार्पेटच्या साईने उचललाय चेंडूला. 1 धाव सहजरित्यानं पूर्ण झाली आणि एका धावेच्या साईने संघ जाऊन पोहोचलाय 30 या अंकावरती. आता समीकरण बदललं 6 चेंडू असतील आणि 20 धाव्यांची गरज असणार आहे. दहाच मारत ते 16 पाहिजे 10च मारत हे जोर नाही येतात रे इकडे मागा टाका अरे कमी भारी बोले मारत येईल किसा पहिलाच वाईट सोडी नाही इकडे जाता मागा बॉलर कोण आला रे बॉलर थांबा बॉलर कोण आहे हे बाबू बॉलर कोण आहे सनी ये पाणी दारू जाम गरम आहे ना, ती कोण रे पिल. तर नक्कीच 6 चेंडू आणि 20 धाब्यांची गरज आहे. पण इथं मात्र नक्कीच सुरेख फटका होता. इथं मात्र नक्कीच 2 धाबा घेणं गरजेचं आहे. इथं मात्र नक्कीच 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण झाल्या असत्या. पण इथं मात्र नक्की आपण पाहिलं तर आता समीकरण बदललंय. 31 धाबा धावफलकावरती आता येणारे 5 चेंडू असतील आणि 19 धाव्यांची गरज. 3 षटकार मारावे लागतील रोहनला. तर मात्र नक्कीच जर 3 षटकार जर आले तरी हा सामना विजय होऊ शकतो. आणि तो सामना मात्र पूर्णपणे जिंकला होता घडवली टीमच्या बाजूने. पण शेवटचा चेंडू परत हा सामना जाणणार आहे. आपण पाहिलं तर रोहन एक मोठा फलंदाज आहे. पण इथं मात्र काय घडला गेलाय, तर मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. तर म्हणजे नेक्स्ट मॅच साठी आपण पाहतोय. तर नक्कीच घोडवली टीमनं नाना पेंकेन जिंकले लगेचच मैदानाच्या आतमध्ये रवाना व्हा. तर नक्कीच आपण पाहतो रोहनसाठी पारितोषिक आले. लगातार 3 षटकार आले तर मोहन साहेबाकडनं नक्कीच 2000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. तर नक्कीच अजूनही संधी बिघडली नाही. अजूनही 3 चेंडू असतील. सरी सामना हारला तरी पण मात्र 3 षटकाराला 2000 रुपये आपल्याला पाहायला मिळतील. पण इथे मात्र नक्कीच 18 धाव्यांची 19 धाव्यांची गरज आहे. 3 चेंडूवरती जरा 3 षटकार आले तरी 18 धावा होतील. मात्र संघ तरी पण हारचा रस्ता मात्र पकडावा लागेल. वैभव दोन चेंडू 19 धाबा. या बिलेस मात्र जबरदस्त फटका. नक्कीच हा चेंडू आपण पाहिला रोहनच्या माध्यमातून चांगली फलंदाजी आता पाहायला मिळते. तर नक्कीच आता शेवटचा चेंडू
पूर्णपणे हा सामना मात्र विजय झालेली टीम आपण पाहू शकाल ती घोडिवली ए संघ आपण पाहू शकाल घोडिवली बी आता नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. फटका हवेमध्ये फसलाय मग चेंडू खाली त्यावेळेस सुरेख झेल टिपला गेलाय. अजून एक मात्र गडी बाद होईल. दादा भूक लागली का खाला काय ते सगळा वडापाव कुठं आहे वडापाव कुठं आलाय आलाय नाही तर आला पाहिजे आम्हाला एक दोन तीन सहावी झाली दादा हे आठवी असेल आता सातवी असेल आठवी ना हा सहावी बीड आणि घोडिवली बी घोडिवली बी आणि बीड घोडिवली ना घोडेली हे होती आणि घोडिवली बी आता निशी घोडुले अरे निशी घोडुले आता निशी घोडुले आता घोडुले वाडी होती हॅलो तर नक्कीच घोडिवली पक्ष बीड असा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. रितेश आणि प्रकाश बॉलर अजून त्याचा काही चर्चा चालू आहे. हा माहिती आहे. हे बोल आडो यो जर खिशात घाल ठेव.